नमस्कार, जय हिंद। परक्यांनाही आपलेसे करेल असे काही शब्द असतात, परक्यांनाही आपलेसे करेल असे काही शब्द असतात, शब्दांनाही कोड्यात पाडेल असे काही माणसं असतात। केवढं मोठं भाग्य ही जेव्हा ती माणसं आपली असतात। सन्माननीय व्यासपीठ व माझे श्रुद्ध श्रोते हो, माझं नाव प्रगती ज्ञानेश्वर इंगळे। नॅशनॅलिटी डिटेक्टिव्ह फोर्सने आयोजित केलेली वक्तृत्व स्पर्धा 2026 मध्ये मी सहभाग घेतलेला आहे। माझा ID क्रमांक NDF.C13 आणि माझा बोलण्याचा विषय म्हणजेच भाषणाचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार। भारताचे महान समाज सुधारक व आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगणार आहे। एखाद्या व्यक्तीची ओळख हे त्यांच्या संपत्तीने नाही तर त्यांच्या विचाराने होत असते। असेच महान विचार आपल्या जगाला देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला। त्यांनी लहानपणीच खूप अन्याय अत्याचार हा सहन करावा लागला, तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही, कारण त्यांना माहिती होतं शिक्षण हे स्वातंत्र्याचे पहिले शस्त्र आहे। बाबासाहेब नेहमीच म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे फक्त घोषवाक्यच नाही तर जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे। आज आपण जेही अधिकार उपभोगतोय ते फक्त बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच उपभोगतोय। म्हणूनच मला बाबासाहेबांचा एक विचार खूपच आवडतो, मनुष्य हा महान त्याच्या जन्माने नसतो, मनुष्य हा महान त्याच्या जन्माने नसतो तर तो त्याच्या कर्माने महान होत असतो। जर बाबासाहेबांचा आदर्श घेतला तर आपल्या समाजातील अंधार हा दूर होईल। म्हणूनच एक मराठीमध्ये म्हण सुद्धा आहे, जेथे ज्ञान आहे तेथेच खरा प्रकाश आहे, जेथे ज्ञान आहे तेथेच खरा प्रकाश आहे। आणि आपल्या संपूर्ण भारताला ज्ञान देणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांनी समाजाला समानता, न्याय, बंधुता यांचे संदेश दिले। म्हणूनच आपण बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरणा द्यायला हवी आणि भारतीय संविधान तयार करण्यात बाबासाहेबांनी मोठी भूमिकाही बजावली। त्यामुळे प्रत्येक नागरिकाला हक्क आणि स्वातंत्र्य मिळाले। कायद्यापुढे सर्व समान आहेत असे बाबासाहेब नेहमीच म्हणायचे। त्यांनी आपले सर्व आयुष्य हे गरीब लोकांच्या हक्कासाठी व वंचित लोकांच्या हक्कासाठी घालवले। म्हणूनच लाखो लोक त्यांना प्रेरणास्थान मानतात। उदार तळ्याच्या सत्याग्रहाने संपूर्ण देशाला समानता व हक्काने लढण्याची प्रेरणा दिली। आज आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारावर चालून समाजात समानता, न्याय व बंधुता यांची स्थापना केली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले स्वतंत्र व कायदा न्यायमंत्री होते। त्यांना समान अधिकार मिळण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल मांडले व कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी मोठे कार्य केले। शेवटी मी एवढंच सांगू इच्छेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे फक्त इतिहासासाठी नाही तर भविष्याचा मार्गदर्शनाचा प्रकाश आहेत। जर आपल्याला समाजामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला शिक्षणे घ्यावेच लागणार आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद।